हॅलो स्टुडंट्स, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज हा जो आपला टॉपिक सुरू आहे त्याच्यामध्ये आपण एफ ब्लॉक एलिमेंट म्हणजे इनर ट्रान्झिशन सिरीजचे जे एलिमेंट्स आहेत ते आपण स्टार्ट केलेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 2 सिरीज येतात, 4F आणि 5F सिरीज. आता 4F सिरीजलाच आपण लॅन्थेनॉइड सिरीज म्हणतो आणि 5F सिरीज जी आहे त्याला आपण ॲक्टिनॉइड सिरीज म्हणतो. ओके, सक्सेसिवली एफ सबशेल जी आहे ती ह्या 2 सिरीजमध्ये फुलफिल होत जाते आणि एफ सबशेलची कपॅसिटी आपल्याला माहिती आहे 14 इलेक्ट्रॉनची, म्हणजे एक्झॅक्टली 14 एलिमेंट 2 सिरीजमध्ये येतात. ओके, लास्ट लेक्चरला आपण त्याचं इंट्रोडक्शन बघितलं होतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं होतं. आज आपण पुढचा पार्ट बघणार आहे, ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ लॅन्थेनाइड्स. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, तर जनरली हा न्यूमरिकल चार्ज असतो एखाद्या स्पेसिसवरचा आणि हा कधी येतो, बाय दी ट्रान्सफर और आफ्टर दी ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनचा लॉस किंवा गेन झाल्यानंतर त्या एंटिटीवरती येणारा जो चार्ज आहे त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो. मग ह्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत आज आपण 4F सिरीजसाठी बघायचं आहे की 4F सिरीज जर कन्सिडर केली म्हणजे लॅन्थेनाइड सिरीजसाठी, तर मॅक्झिमम पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट ह्या सिरीजची +3 असते. कारण का, आउटर मोस्ट शेल जी आहे तुमची एस सबशेल आणि त्याच्या आतली शेल येते तुमची डी किंवा एफ सबशेल आणि ह्याच्यामधला इलेक्ट्रॉन इथं रिमूव्ह केले जातात. मग आपल्याला कॉमन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण ब्लॉकचं आपण कसं कन्सिडर केलं होतं, झिनॉन हा एलिमेंट येतो, 4F देन 5D आणि 6S अशा फॉर्ममध्ये कॉन्फिगरेशन राहतं. यसमध्ये 2 इलेक्ट्रॉन, डीमध्ये 1, 0, 1 अशी कंडिशन असते. मग इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत असताना, इथं रिमूव्ह होताना आउटर मोस्ट शेल जे आहेत एस सबशेल किंवा तुमची जी डी सबशेल आहे त्याच्यामधले इलेक्ट्रॉन इथं काय केलं जातात, त्याचा लॉस होतो. आणि पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट ह्या पूर्ण लॅन्थेनाइड सिरीजसाठी +3 आलेली आपल्याला बघायला मिळते. +3 जरी ऑक्सिडेशन स्टेट असली तर काही इलेमेंट जे आहेत लॅन्थेनाइड सिरीजचे ते +2, +4 अशा पण ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. समजते. आणि मग जनरली या अशा ऑक्सिडेशन स्टेट कधी असतात, तर एकतर एफ सबशेलमध्ये तुमचे 0 इलेक्ट्रॉन असतील, ओके, किंवा एक्झॅक्टली एफ सबशेल हाफ फिल्ड असेल. जे एफ हाफ फिल्ड कधी असते, तर जनरली +7 म्हणजे 7 इलेक्ट्रॉन असेल तर ते हाफ फिल्ड. म्हणजे हाफ फिल्डशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी येते. फुलफिल 14 इलेक्ट्रॉन असतील तर. मग एफमध्ये 0 असतील, एफमध्ये 7 असतील, एफमध्ये 14 असतील, तर अशा फॉर्ममध्ये मग आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळतं. +2, +4 अशा टाईपच्या ऑक्सिडेशन स्टेट पण बघायला मिळतात. ओके, फॉर एक्झाम्पल सीरियम एलिमेंट जो आहे तुमचा तो +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. जो युरोपियम एलिमेंट आहे त्याच्या बाबतीत +2 बघायला मिळते. टर्बियमच्या बाबतीत +4 आलेली बघायला मिळते. एक्झॅक्टली F7 कॉन्ट्रिब्युशन तिथं इलेक्ट्रॉनचं आपल्याला आलेलं बघायला मिळतं आणि मग त्यानुसार मग त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट तशा बघायला मिळतात. इटरबियमच्या बाबतीत सुद्धा +2 अशा फॉर्ममध्ये ऑक्सिडेशन स्टेट आलेली आपल्याला बघायला मिळते. समजते. म्हणजे हे व्हेरिएशन जे आहे ऑक्सिडेशन स्टेटमधलं ते एफ सबशेलच्या कसे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरती डिपेंड राहतं. म्हणजे फुलफिल आहे, हाफ फिल्ड आहे का 0 इलेक्ट्रॉन आहेत. तुम्ही हा टेबलर फॉर्म तुमच्यासमोर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली ऑक्सिडेशन स्टेटचं व्हेरिएशन तिथं कसं दिलेलं आहे ते. तर क्वेश्चन याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जातो की वाय लॅन्थेनाइड शोज +3 ॲज अ कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. +3 जास्त करून का बघायला मिळेल त्याचं एक्सप्लेनेशन आता ह्या पार्टमध्ये आपण केलेलं आहे. ओके, द नेक्स्ट पॉईंट आहे कलर अँड स्पेक्ट्रा ऑफ लॅन्थेनाइड्स. जसं आपण डी ब्लॉक एलिमेंट बघितले, ट्रान्झिशन एलिमेंट काय दाखवतात, कलर दाखवतात. सेम त्या पद्धतीनं लॅन्थेनाइडसुद्धा कलर दाखवतात. मग त्याला कलर दाखवायचं रिझन जर कन्सिडर केलं तर आपण डी सिरीजच्या बाबतीत काय बघितलेलं, तर डी ट्रान्झिशन होतं. म्हणजे जे तुमचं डी सबशेल आहे ते डी जनरेट व्हायची ॲबिलिटी असते त्याच्याकडं, सेपरेट होतं ते. आणि सेपरेट झाल्यानंतर जे आपण बघितली होती डायग्रॅम बघा, 5 हे असतात ऑर्बिटल, त्याचे सेट पडतात, एक हायर एनर्जीचा एक लोअर एनर्जीचा. लोअर एनर्जीला आपण T2G म्हटलं, हायर एनर्जीला EG म्हटलं. आणि डी ट्रान्झिशन म्हणजे लोअर एनर्जीच्या डी ऑर्बिटलमधनं हायर एनर्जीच्या डी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतं. पर्टिक्युलर रेडिएशन जे आहे त्या वेवलेंथला मॅच झाल्यानंतर तसा कलर तिथं आलेला आपल्याला बघायला मिळतो. मग
ह्या पद्धतीनंच जे तुमचे एफ ब्लॉकचे एलिमेंट आहेत ना ते सुद्धा कलर दाखवतात. तर त्याचं कारण काय आहे, जनरली हे ट्रायव्हॅलंट आयन असतात. आता आपण बघितलं ट्राय पॉझिटिव्ह कॅरेक्टरमध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट असणारे सगळे बऱ्यापैकी सगळे एलिमेंट आहेत आणि जनरली ह्यांचा कलर येण्याचं रिझनसुद्धा ट्रान्झिशनच आहे. पण हे ट्रान्झिशन होत असताना कुठं होतं, एफ ट्रान्झिशन होतं. म्हणजे जसं डी ऑर्बिटल तुमचं डी जनरेट होतं तसंच त्या टाईपमध्ये एफ सबशेलचे रिलेटेडसुद्धा एफ ट्रान्झिशन होतात. म्हणजे लोअर एनर्जीच्या एफ ऑर्बिटलमधनं हायर एनर्जीच्या एफ ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन होतं आणि ते ट्रान्झिशन झाल्यानंतर मग तुमच्या ज्या लॅन्थेनाइटच्या आयन आहेत त्यांना कलर आलेला आपल्याला बघायला मिळतो. समजते? आता त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक टेबलर फॉर्म दिलेला आहे आणि ते वेगवेगळे आयन दिलेले आहेत आणि त्या आयनशी रिलेटेड जर एखाद्या आयनला कलर येत असेल तर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून तुम्ही काढू शकता. इथं कॅल्क्युलेशनचा थोडा पार्ट दिसतो आहे आपल्याला. 14 - n म्हणजे हे इंटिजर आहे. समजते? म्हणजे जनरली शेलशी रिलेटेड जे तुमचं इंटिजर म्हणजे हाऊ मेनी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन त्या फॉर्मशी रिलेटेड ती व्हॅल्यू तिथं पुट करायची किंवा जो चार्ज आहे ना त्या आयनवरचा तो तिथं पुट करून तुम्ही इलेक्ट्रॉनशी रिलेटेड इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत त्या आयनमध्ये हे आपण काढू शकतो आणि मग त्याच्यावरून त्याला आलेला कलर. 14 - nशी रिलेटेड पहिला आयन दिला आहे तुम्हाला प्रोमिथियम Pr3+. आता ह्याच्यामध्ये पण एफ ट्रान्झिशन होतं. 4f2 अशी कंडिशन दिली आहे म्हणजे एफमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि जनरली हे 14 - n केलं आहे. यांची व्हॅल्यू इथं काय येणार 2 ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला 14मधनं 2 गेल्यानंतर 12 एक्झॅक्टली ह्याच्याकडे 12 इलेक्ट्रॉन असतील आणि मग लोअर एनर्जीतनं हायर एनर्जीमध्ये ते इलेक्ट्रॉन काय होणार ट्रान्झिट होऊन तशा टाईपचे कलर तिथं येणार. असं 4 आयनचं तुम्हाला इथं काढून दाखवलेलं आहे. क्लिअर? नाव हे झालं कलरशी रिलेटेड. आता कलरच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर कलरमध्ये एफ ट्रान्झिशन हा वर्ड तुमचा इम्पॉर्टंट आहे. जसा डी ट्रान्झिशन त्या पद्धतीने एफ ट्रान्झिशन येणार. नेक्स्ट वन इज दी ॲटॉमिक अँड आयनिक रेडियस. आता ॲटॉमिक आणि आयनिक रेडियस जे आहे जर आपण अक्रॉस दी पिरियड कन्सिडर केलं म्हणजे फ्रॉम सीरियम टू ल्युटेटियम म्हणजे एक्झॅक्टली लॅन्थेनम हा स्टार्टिंग इलेमेंट आहे तुमचा. त्याच्यानंतर येणारा सीरियम हा इलेमेंट आहे. त्याच्यापासून स्टार्ट केलं आणि सेरियमपासून आपण स्टार्ट केलं एक्झॅक्टली लास्ट इलेमेंट जो आहे तुमचा ल्युटेटियम. अक्रॉस दी पिरियड आपण गेलो तर जी ॲटॉमिक आणि आयनिक रेडियसची व्हॅल्यू आहे ना ती तुम्हाला डिक्रीज झालेले बघायला मिळेल. म्हणजे जसजसा ॲटॉमिक नंबर वाढतो तशी ॲटॉमिक आणि आयनिक रेडियसची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. ही फॅक्ट आहे. आणि हे जे काही आहे त्याला काय म्हटलं जातं लॅन्थेनाइटचं कॉन्ट्रॅक्शन असं कन्सिडर केलं जातं. तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो व्हॉट इज लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन. डेफिनेशन काय दिली आहे बघा, ग्रॅज्युअल डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयनिक रेडियाय विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. जसं ॲटॉमिक नंबर वाढणार तसं ॲटॉमिक आणि आयनिक रेडियसची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. ह्या फिनॉमिनॉनला लॅन्थेनाइटचं कॉन्ट्रॅक्शन म्हणायचं. मग हे कॉज का होतं, कारण काय आहे लॅन्थेनाइटचं कॉन्ट्रॅक्शन होण्याचं? तर त्याचं कारण अगदी सोपं आहे. जसं आपण पिरियडमध्ये जाणार तसं काय बघतो आहे लॅन्थेनमपासून ल्युटेटियमपर्यंत ॲटॉमिक नंबर तुमचा एका युनिटनं वाढत गेलेला दिसतो आणि मग +1 जो युनिटनं जो चार्ज आहे तुमच्या न्यूक्लियसवरचा वाढत जातो आणि येणारा एक इलेक्ट्रॉनची भर त्याच्यामध्ये पडत जाते. एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड होतो जसं आपण पुढं जाणार. पण हा ॲड होणारा इलेक्ट्रॉन कुठे ॲड होतो तर 4f ह्या सबशेलमध्ये ॲड होतो. तो दुसऱ्या सबशेलमध्ये ॲड होत नाही कारण आपण काय बघतो आहे एफ ब्लॉकचे इलेमेंट म्हणतो. म्हणजे एफ ब्लॉक इलेमेंट म्हणजेच काय, त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एफ सबशेलमध्ये जातात, त्यांना एफ ब्लॉक इलेमेंट म्हणायचं. लॅन्थेनाइटच्या बाबतीत येणारा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कुठे ॲड होतो तर 4f ह्या सबशेलमध्ये ॲड होतो आणि मग ह्या एफ सबशेलमध्ये ॲड झाल्यानंतर काय केलं जातं एक इलेक्ट्रॉन जसा ॲड होईल तसं तिथं शिल्डिंग इफेक्ट क्रिएट केला जातो किंवा पुअर टाईपचा स्क्रीनिंग इफेक्ट तिथं क्रिएट केला जातो. समजते? म्हणजे हे 4f मधले जे इलेक्ट्रॉन आहेत त्याचा एफ सबशेलशी रिलेटेड डिफ्यूज टाईपचा शेप होतो आणि हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय करतात शिल्डिंग इफेक्ट क्रिएट करतात आणि मग हे शिल्डिंग इफेक्ट क्रिएट केल्यानंतर न्यूक्लिअर चार्ज जो आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज तो सुद्धा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनशी रिलेटेड वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. समजते? आणि मग जे
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते स्लाइटली न्यूक्लियसकडं पुल केलेले बघायला मिळतात टुवर्ड्स दी न्यूक्लियस. आणि ह्या पुलमुळं किंवा ह्या पुलमुळं काय होतं की ॲटॉमिक आणि आयनिक साईज जी आहे ती कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे स्लाइटली ती डिक्रीज झालेली बघायला मिळते विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. समजते? अगदी सोपं आहे बघा. लॅन्थेनाइडचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? ॲटॉमिक आणि आयनिक रेडियसची व्हॅल्यू कमी होणं. जसजसं ॲटॉमिक नंबर वाढेल तसं. हे कमी का होतं? तर शिल्डिंग इफेक्टमुळं होतं. हा वर्ड महत्त्वाचा आहे. किंवा त्याला स्क्रीनिंग इफेक्ट असं पण म्हटलं आहे. कुणामुळं हा स्क्रीनिंग इफेक्ट क्रिएट होतो? तर एफ सबशेलमधल्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमुळं हा क्रिएट केलेला असतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. +1 युनिटनं चार्ज वाढल्यामुळं पर्टिक्युलरली जे एफ ऑर्बिटल आहे तुमचं ते डिफ्यूज शेपचं होतं आणि मग स्क्रीनिंग इफेक्ट इथं क्रिएट होतो. एका ग्राफच्या वेनं हेल्पनं सुद्धा ते तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेलं बघायला मिळेल. आयनिक आणि ॲटॉमिक रेडियसमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर बघा ती जी व्हॅल्यू आहे ती कशी झालेली आहे? स्लाइटली डिक्रीज होत गेलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जसजसं आपण इकडनं इकडं जाणार म्हणजे इकडनं लॅन्थेनमपासनं ल्युटेटियमपर्यंत जसं लॅन्थेनॉइडचा नंबर वाढणार तशी ही व्हॅल्यू तुम्हाला ड्रॉप झालेली बघायला मिळेल. जे इथं तुम्ही स्केल बघू शकता 85, 90, 95, 100 ती काय केलेली कमी कमी होत गेलेली बघायला मिळेल. बिकॉज ऑफ वॉट? जी तुमची एफ सबशेल आहे ना त्याच्यामध्ये झालेलं स्क्रीनिंग इफेक्ट इथं रिस्पॉन्सिबल आहे या पूर्ण फॅक्टर. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारतात. राईट ए नोट ऑन लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन किंवा व्हॉट इज लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन असं पण क्वेश्चन याच्यावरती बऱ्याच वेळेला आत्तापर्यंत विचारलेले आहेत. ओके, क्लिअर स्टुडंट्स? देन दी नेक्स्ट वन इज पुढचा पॉईंट दिला आहे बघा, बेसिक कॅरेक्टर ऑफ हायड्रॉक्साइड्स ऑफ लॅन्थेनाइड. आता लॅन्थेनाइड जे आहेत लॅन्थेनाइड जे आहेत ते समजा जर बेसिक आणि ॲसिडिक अशा टाईपच्या प्रॉपर्टी असतात हायड्रॉक्साईडशी रिलेटेड. जे लॅन्थेनाइड जर H2O बरोबर रिॲक्ट झाले ना वॉटरबरोबर तर ते त्यांच्या हायड्रॉक्साईड फॉर्ममध्ये जातात. आणि हे हायड्रॉक्साईड जनरली कशा असतात? तर बेसिक फॉर्मचे असतात. आणि जनरल फॉर्म्युला हायड्रॉक्साईडचा कसा आहे? LnOH थ्रायस. ट्राय म्हणजे 3 फॉर्ममध्ये LnOH थ्रायस अशा फॉर्ममध्ये हा हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे. ओके, मग हे जे आहेत आयोनिक बेसिक असं टाईपचं कॅरेक्टर बघायला मिळतं. जसजशी आयनिक साईज डिक्रीज होते म्हणजे लॅन्थेनमपासून ल्युटेटियमपर्यंत तशी हायड्रॉक्साईडची जी बेसिसिटी आहे ती सुद्धा कमी कमी झालेलं बघायला मिळते. म्हणजे आपण जसं लॅन्थेनमपासून ल्युटेटियमकडं जाणार तशी हायड्रॉक्साईडची जी बेसिसिटी आहे त्याची व्हॅल्यू कमी कमी झालेली बघायला मिळेल. म्हणजे सगळ्यात जास्त स्ट्रॉंग हायड्रॉक्साईड कुणाचा असणार आहे? लॅन्थेनमचा जो हायड्रॉक्साईड आहे इट इज व्हेरी स्ट्रॉंगेस्ट. आणि सगळ्यात कमी किंवा विकेस्ट असणार आहे ल्युटेटियमचा हायड्रॉक्साईड. कारण ह्या ट्राय पॉझिटिव्ह केसमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर जसं आपण पुढं जाणार ॲटॉमिक नंबर वाढणार तसं त्याची बेसिसिटी जी आहे ती डिक्रीज झालेली बघायला मिळते. त्यामुळे ह्याची ऑर्डर तुम्हाला अशी आलेली बघायला मिळेल. चौथी MCQ वस्तू तुम्हाला लक्षात ठेवा हायड्रॉक्साईडच्या बेसिसिटीवरती. स्ट्रॉंगेस्ट हायड्रॉक्साईड अगदी सुरुवातीचे असतील म्हणजे लॅन्थेनमचा, सिरियमचा, समजते, प्रोमिथियम हे सगळे थोडेफार स्ट्रॉंगेस्ट येणार. आणि विकेस्ट आपण शेवटी जसं आहे ना म्हणजे इटरबियम किंवा ल्युटेटियम ह्यांचे हायड्रॉक्साईड हे विकेस्ट येतील. समजते? तर हे झालं हायड्रॉक्साईडशी रिलेटेड. नेक्स्ट वन आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड. जसं आपण डी ब्लॉकच्या एलिमेंटच्या बाबतीत बघितलं की बोहर्स मॅग्नेटॉनचा फॉर्म्युला वापरून आपण काय केलं होतं? डायमॅग्नेटिक आहे, पॅरामॅग्नेटिक आहे का फेरोमॅग्नेटिक आहे अशा प्रॉपर्टी सांगितल्या होत्या. समजते? तसं लॅन्थेनाइडच्या बाबतीतसुद्धा अनपेड इलेक्ट्रॉन आणि पेड इलेक्ट्रॉनच्या बेसवरून तो दिलेला तुमचा आयन डायमॅग्नेटिक आहे का पॅरामॅग्नेटिक आहे हे आपण सांगू शकतो. ट्राय पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये हे सगळे बऱ्यापैकी बघायला मिळतात. लॅन्थेनमची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +3 आहे. म्हणजे +3 ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर केली तर बऱ्यापैकी हे लॅन्थेनम किंवा ल्युटेटियम हे डायमॅग्नेटिक असलेले बघायला मिळतात. ज्यांच्याकडं अनपेड इलेक्ट्रॉन राहत असतील ते पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. समजते? पेड असतील तर डायमॅग्नेटिक दाखवतात. ट्रायव्हॅलंट लॅन्थेनाइड आयनशी रिलेटेड जे अनपेड इलेक्ट्रॉनचं कॅरेक्टर आहे ना त्याच्यामुळेच पॅरामॅग्नेटिक बिहेवियर इथं दाखवलेलं बघायला मिळतं. त्याच्याशी रिलेटेड इथं चार्ट दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे बोहर्स मॅग्नेटॉनचा फॉर्म्युला आपण μ = कसं लिहितो? √n n+1
2 अशा फॉर्ममध्ये हा फॉर्म्युला आहे. एन म्हणजे हे अनपेड इलेक्ट्रॉन. त्या व्हॅल्यू तिथं पुट केल्या की तुम्हाला म्यूची व्हॅल्यू मिळून जाते बोअर्स मॅग्नेटॉनची. समजते. मग त्या फॉर्म्युलाचा यूज करूनच इथं काय केलेलं आहे बघा, त्या आयनशी रिलेटेड पर्टिक्युलर व्हॅल्यू इथं दिलेल्या आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे 0 अनपेड इलेक्ट्रॉन काहीच नसतील तर बोअर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू पण 0च राहणार. आणि जसं अनपेड इलेक्ट्रॉन वाढत जातील, म्हणजे 1 2 3 4 5 6 या रेंजमध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन आपण कन्सिडर केले तर त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या ह्या इकडच्या टेबलमध्ये तुम्हाला दिलेल्या बघायला मिळतील. ऑब्झर्व्ड मॅग्नेटिक मोमेंट म्यूच्या व्हॅल्यू इथं दिसतील तुम्हाला. ओके. तर हे इथंपर्यंतचा जो पार्ट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीशी रिलेटेड, तर ह्याच्यावरती पण तुम्हाला बोअर्स मॅग्नेटॉनचा फॉर्म्युला यूज करून आयन देतील आणि मग त्याच्या बोअर मॅग्नेटॉनच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा असाही क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो. ओके स्टुडंट्स, इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना कळाला आहे का बघा. व्यवस्थित हे केअरफुली इथंपर्यंतचा पार्ट लक्षात ठेवायचं आहे. लॅन्थेनाइटचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे आपलं त्याच्यावरती व्यवस्थित फोकस करा आत्तापर्यंत झालेला जो पार्ट आहे. नंतर हायड्रॉक्साईडची जी ऑर्डर आहे, म्हणजे स्ट्रॉंगेस्ट हायड्रॉक्साईड कुठला, विकेस्ट कुठला, त्याच्याशी रिलेटेड काय फॅक्ट आहे, तो एक पॉईंट बघा. बोअर्स मॅग्नेटॉनचा फॉर्म्युला लक्षात ठेवून त्याच्यावरती येणारे जे न्यूमरिकल्स आहेत किंवा MCQचा पार्ट येईल तो व्यवस्थित ह्याच्यावरचा प्रिपेअर करायचा आहे. रिमेनिंग जो पार्ट आहे तो मग आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.